या मॉडेलचा चेहरा कदाचित तुम्ही ओळखला असेल. सध्याच्या लातूर पॅटर्नचा हा एक चेहरा आहे. याच्या पूर्वीचे जे चेहरे होते आणि जे खरे चेहरे होते ते दोन चेहरे आपल्या या बाजूला आहेत आणि सध्याचा लातूर पॅटर्नचा चेहरा हा आहे. ही मॉडेल 2017 मध्ये लातूरमध्ये येते आणि लातूरमध्ये ती एका कोचिंग क्लासेसचं उद्घाटन करते. आपल्याला आश्चर्य वाटत असेल की कोचिंग क्लासेसच्या उद्घाटनाला या मॉडेलची काय गरज आहे, पण लातूरच्या या कोचिंग क्लासेसच्या बाजारामध्ये ही मॉडेल आणली गेली. एका कोचिंग क्लासेसचं उद्घाटन झालं आणि आमची मुलं त्या कोचिंग क्लासेसला शिकायला पाठवली. तुम्ही विचार करा, ज्या कोचिंग क्लासेसचं उद्घाटन अशा मॉडेलच्या हस्ते होत असेल, ते कोचिंग क्लासेस तुमच्या माझ्या मुलांना काय शिकवणार आहेत आणि ते त्यांना नेमकं काय घडवणार आहेत. हा सगळा बाजार सध्या आपण बघतो आहे लातूर पॅटर्नचा. पण या लातूर पॅटर्नच्या पाठीमागे जे दोन खरे चेहरे होते ते होते डॉक्टर जनार्दन वाघमारे सर आणि डॉक्टर अनिरुद्ध जाधव सर. या दोन माणसांनी लातूर पॅटर्न घडवला, पण या दोन्ही माणसाला आपण विसरून गेलो आहोत. आणि लातूरच्या या पॅटर्नचे खरे चेहरे, कुठलं कॉलेज राहिलं नाही, कुठलं महाविद्यालय राहिलं नाही, तर क्लासेसवाले हे त्याचे खरे चेहरे बनलेले आहेत. आणि तुमच्या माझ्यासमोर हे चेहरे सातत्याने येत आहेत आणि लाखो रुपये या क्लासेसच्या माध्यमातून कमवले जात आहेत आणि एका शिक्षकाला 1 कोटीचं पॅकेज देखील दिलं जात आहे. पण या सगळ्या बाजारामध्ये तुमच्या माझ्या मुलांचं भविष्य काय? ज्या मुलांनी घरी बसून चांगला अभ्यास केलेला आहे, मेहनत घेतलेली आहे आणि अभ्यास करून हे सगळं इथं निर्माण केलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये हे जर तुम्ही चित्र बघत असाल तर या चित्रामध्ये तुम्हाला असं दिसेल की लातूर पॅटर्नचे खरे चेहरे आपण विसरून गेलो आहोत आणि एक वेगळाच पॅटर्न आपण पुढे आणलेला आहे. आपल्याला आज मी लातूरचा खरा पॅटर्न काय आहे आणि तो कसा शिकवला जात होता हे सांगणार आहे. लातूरचा खरा पॅटर्न जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला राजर्षी शाहू महाविद्यालय आणि दयानंद महाविद्यालयासारख्या महाविद्यालयामध्ये जावं लागेल. तिथल्या प्राध्यापकांना, म्हणजे सध्याच्याही प्राध्यापकांना आणि जुन्याही प्राध्यापकांना तुम्हाला भेटावं लागेल आणि भेटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की लातूर पॅटर्न काय आहे. हा पॅटर्न मी मुंबईमध्ये 2 वर्ष शिकवला आणि 2 वर्ष शिकवल्यानंतर तिथल्या मुलांमध्ये नेमका काय बदल होतो हे देखील मी तपासून बघितलं. लातूर पॅटर्न हा असा पॅटर्न आहे जो तुमच्या मुलाचं भविष्य घडवतो, पण तुमच्या मुलाची बौद्धिक क्षमता देखील वाढवतो आणि त्याला एक वेगळा आत्मविश्वास देखील निर्माण करून देतो. हा लातूर पॅटर्न काय आहे आपण एकदा समजून घेतला पाहिजे. या लातूर पॅटर्नमध्ये आता सध्या खरा लातूर पॅटर्न कोण शिकवतंय का, हा जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर कदाचित तुमच्या हे लक्षात येईल की खरा लातूर पॅटर्न आपल्याला आता शिकवलाच जात नाही आणि त्याच्यामुळे खऱ्या लातूर पॅटर्नची ओळख आपल्याला करून घ्यावी लागणार आहे. हा खरा लातूर पॅटर्न काय आहे हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा खरा लातूर पॅटर्न जो आहे, हा खरा लातूर पॅटर्न आता आम्हाला शिकवला जातो आहे का हे तपासून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की खरा लातूर पॅटर्न आता शिकवला जात नाही. मग हा खरा लातूर पॅटर्न नेमका काय आहे याच्याकडे थोडंसं लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. आता थोडक्यात आपण हा खरा लातूर पॅटर्न काय आहे हे समजून घेणार आहोत. आपले मुलं ज्यावेळेस 10वी पास होतात त्यावेळेस ते 11वीला प्रवेश घेण्यासाठी लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय किंवा बसवेश्वर महाविद्यालय किंवा इतर जी काही महाविद्यालय आहेत या महाविद्यालयामध्ये शिक्षण घ्यायला जातात. हा खरा लातूर पॅटर्न ज्या 2 माणसांनी घडवला ते होते डॉक्टर जनार्दन वाघमारे आणि डॉक्टर अनिरुद्ध जाधव सर. यांनी नेमकं काय केलं आणि हा पॅटर्न कसा घडवला? ज्या कालखंडामध्ये हा पॅटर्न घडत होता त्यावेळेस आम्ही तिथं शिकायला होतो आणि शिकायला असताना आमच्यासोबत नेमकं काय घडलं हे मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यावेळेस आम्ही 10वी पास झालो त्यावेळेस आम्ही 11वीला राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्यानंतर आमचा प्रवेश जून-जुलैच्या आसपास प्रवेश झाला आणि डिसेंबर-जानेवारीपर्यंत आमचा 11वीचा पूर्ण सिलेबस संपला आणि आम्ही 11वी या वर्गातून मुक्त झालो. आम्ही जानेवारीमध्ये म्हणजे 6 ते 7 महिन्यामध्ये आम्ही थेट 12वीला प्रवेश घेतला आणि 12वीला प्रवेश घेतल्यानंतर आमचा जो पॅटर्न आहे किंवा आमची जी 12वी आहे ही 12वी जानेवारीमध्ये सुरू झाली. 6 महिन्यामध्ये आम्ही आमचं जी काही 11वी होती संपवली. जानेवारीमध्ये आम्ही 12वीला गेलो आणि जानेवारीपासून 2 जानेवारी येईपर्यंत आणि त्याच्यानंतर मार्चची परीक्षा येईपर्यंत म्हणजे 14 महिने आम्ही फक्त 12वीच्या वर्गामध्ये शिकत होतो. आता हे का करत होते हे लोक? कारण 12वीचा अभ्यासक्रम संपवून त्याची रिव्हिजन घेऊन त्याचा जो काही सिलेबस आहे हा सिलेबस संपवून त्याच्यावरती ज्या काही परीक्षा घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी हा सगळा कालावधी तिथे लागत होता. आणि म्हणून जानेवारीपासून हे शिक्षण व्यवस्था सुरू व्हायची, 12वीचा वर्ग सुरू व्हायचा. जानेवारी ते जवळपास जून किंवा जास्तीत जास्त जुलैपर्यंत
आम्हाला शिकवलं जायचं आणि जुलैपर्यंत शिकवल्यानंतर जुलैच्या नंतर आमच्या परीक्षा घेतल्या जायच्या. ह्या परीक्षा जवळपास 6 ते 7 महिने या परीक्षा चालायच्या. 6 ते 7 महिन्यामध्ये हा सगळा सिलेबस संपवला जायचा. त्याच्यानंतर रिव्हिजन सुरू व्हायची आणि रिव्हिजन झाल्यानंतर आमच्या परीक्षा सुरू व्हायच्या. हे सगळं मी थोडक्यात सांगतो आहे की नेमकं काय होतं आहे. ज्यावेळेस हे परीक्षा सुरू व्हायच्या त्यावेळेस त्याच्या परीक्षा कशा घेतल्या जात होत्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. साधारणतः त्यावेळेस आमच्याकडे अपेक्षित नावाचा एक प्रकार असायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाविद्यालयाने जे नोट्स आम्हाला म्हणजे वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना ज्या नोट्स लिहून घ्यायला सांगितलेल्या होत्या आणि त्या नोट्स आम्ही शॉर्टमध्ये लिहून घ्यायचं आणि परत त्या घरी जाऊन त्या सगळ्या नोट्स प्रिपेअर करायचे एका चांगल्या वहीमध्ये म्हणजे रफ वहीमध्ये अगोदर लिहायचे आणि त्या नोट्स घरी गेल्यानंतर पुस्तक आणि त्या आम्ही काढलेले मुद्दे याला घेऊन आम्ही एक वेगळ्या नोट्स वेगळ्या वहीवरती लिहून काढायचं. अपेक्षित आणि या नोट्स या दोन्ही गोष्टी घेऊन आम्ही अभ्यासाला बसायचं. ज्यावेळेस जुलै संपायचा त्याच्यानंतर आम्हाला रिव्हिजन सुरू व्हायचं आणि रिव्हिजन सुरू झाल्यानंतर या सगळ्या ज्या नोट्स होत्या या सगळ्या नोट्स देखील आम्हाला वाचायला सांगितल्या जायच्या. या नोट्स तर आम्ही वाचायचो पण त्याबरोबरच अपेक्षित आणि जे मूळ पुस्तक आहेत हे सगळे आम्ही वाचायचो. पण हे वाचत असताना आम्हाला शिक्षक असं सांगायचं की तुम्ही नोट्स वाचत असताना तुम्ही किती वेळेस नोट्स वाचल्या. समजा एक वेळेस वाचल्या, दुसऱ्या वेळेस तुम्ही वाचायला गेलात तर त्याला 1+1 करायचं. तिसऱ्या वेळेस तुम्ही त्या नोट्स वाचल्या तर 1+1 करत जायचं. तुम्ही जितका वेळ या नोट्स वाचाल तितक्या वेळेस त्याला +1 करत जायचं. म्हणजे आपण किती वेळेस वाचल्यात हे लक्षात राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या झाल्या नोट्स. पण ज्यावेळेस आपण अपेक्षित वाचतो अपेक्षितला देखील असंच करायचं. सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या पानापासून ते थेट शेवटच्या पानापर्यंत आपल्याला अपेक्षित वाचावे लागतील असं शिक्षक सांगायचे. मग किती वेळेस तुम्ही अपेक्षित वाचता? 1+1+1 असे कितीतरी वेळेस वाचायचं. त्याच्यानंतर तुमचे जे मूळ पुस्तकं आहेत ते मूळ पुस्तकं देखील तुम्हाला 1+1+1 असं वाचायचे. म्हणजे तिथल्या विद्यार्थ्यांचं जे रिव्हिजन आहे हे रिव्हिजन किमान मूळ नोट्स जे आहेत त्या नोट्सवरती 9 ते 10 वेळेस रिव्हिजन व्हायचं. जे अपेक्षित आहेत त्या अपेक्षितवरती 9 ते 10 वेळेस याचं रिव्हिजन व्हायचं. त्याचबरोबर जे मूळ पुस्तक आहे त्या पुस्तकाचं रिव्हिजन देखील 9 ते 10 वेळेस व्हायचं. ही मुलं किती वेळा अभ्यास करतात हे जर तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल. हे मुलं पहाटे 5 वाजल्यापासून अभ्यासाला लागलेले असायचे. ते संध्याकाळी 1-1 वाजेपर्यंत ही मुलं सगळे अभ्यास करायची. म्हणजे इतका वेळ ह्या मुलांनी आपल्या आयुष्याचा या अभ्यासासाठी दिलेला असायचा. म्हणजे इतके रिव्हिजन नोट्सवरती, अपेक्षितवरती आणि पुस्तकावरती एवढे सगळे रिव्हिजन व्हायचे. आता हे सगळं होत असताना त्यांच्या परीक्षा देखील असायच्या. कारण परीक्षा असल्याशिवाय मुलं काय करत नाहीत? अभ्यास करत नाहीत असं म्हटलं जातं. त्याच्यामुळं परीक्षा असली की मुलं लागलीच एक रिव्हिजन तरी किमान आपलं झालं पाहिजे असा विचार करायचे. या परीक्षा किती व्हायच्या? या परीक्षा जवळपास 14 ते 15 परीक्षा वर्षभरामध्ये व्हायच्या. आतापर्यंत आलेले सगळे मागच्या 3 ते 4 वर्षामधले सगळे प्रश्नपत्रिका सोडवल्या जायच्या. महाविद्यालय जे नवीन प्रश्नपत्रिका तयार करते ते नवीन प्रश्नपत्रिका देखील सोडवायला सांगितल्या जायच्या. आणि ह्या सगळ्या परीक्षा जवळपास 14 ते 15 वेळेस या परीक्षा व्हायच्या. आता शेवटच्या 3 ते 4 महिन्यामधली कमाल मी तुम्हाला सांगतो. 3 महिन्यामध्ये नेमकं काय व्हायचं? त्या 3 महिन्यामध्ये म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या झाल्या की दिवाळीच्या सुट्ट्या झाल्यानंतर लागलीच तुमच्या हातामध्ये वेळापत्रक दिलं जायचं आणि सांगायचं की दिवाळीची सुट्टी संपल्या आपल्या परीक्षा आहेत. मुलं दिवाळी देखील व्यवस्थित खात नव्हती. मुलं काय करायचे? दिवाळीची आनंद साजरा करत करत अभ्यास करायचे. म्हणजे मुलांच्या डोक्यामधून ते जाऊच द्यायचं नाही. आणि मग मुलं ज्यावेळेस अभ्यास करून महाविद्यालयात यायचे त्यावेळेस त्यांच्या परीक्षा सुरू व्हायच्या. पहिली परीक्षा जर समजा एक पेपर 100 मार्काचा झाला तर या परीक्षेमधून मेरिट काढलं जायचं. त्या मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची दुसरी परीक्षा व्हायची. त्या मेरिटमधून आलेल्या विद्यार्थ्यांची तिसरी परीक्षा व्हायची. त्या मेरिटमधून आलेल्या विद्यार्थ्यांची चौथी परीक्षा व्हायची आणि 3 महिन्यामध्ये व्हायचं. आता नेमकं काय होत होतं मी तुम्हाला सांगतो. या परीक्षेला वेळ किती लागतो? या परीक्षेला 6 ते 7 दिवस म्हणजे 1 आठवडा लागतो. कारण सलग पेपर असतात. आता ही मुलं ज्यावेळेस परीक्षा द्यायची त्यावेळेस या मुलांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण व्हायचा. त्याचं कारण असं होतं की समजा एखाद्या विद्यार्थ्याचा विषय पॉलिटिकल सायन्स आहे किंवा एखादा फिजिक्स केमिस्ट्रीचा विषय आहे. त्याने जर 100 मार्काची परीक्षा दिली असेल आणि त्याला जर पहिल्या परीक्षेमध्ये जर 70 मार्क पडले असतील तर दुसऱ्या परीक्षेमध्ये तो 75 कडे जायचा. आणि त्यानं टार्गेट ठरवलेलं असायचं की या परीक्षेच्या मार्कापेक्षा खाली आपल्याला यायचं नाही. आणि त्याच्यामुळं हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी 75 + 85 + 95 या मार्काकडे ते सातत्याने जायचे. त्याच्यामुळं त्यांचं जे रिव्हिजन आहे ते रिव्हिजन सातत्याने होत होतं आणि ते
या 70 मार्काच्या खाली ते कधीही येत नव्हते. आणि त्याच्यामुळं हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न तिथं सातत्याने घडवला जायचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस या शेवटच्या परीक्षा होतात, या परीक्षेमध्ये जी मुलं गुणवत्ता यादीमध्ये येतात त्या मुलांसाठी नेमकं काय केलं जातं. तुम्हाला सांगितलं जातं की ज्यावेळेस महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा रिझल्ट यायचा त्यावेळेस लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयामधले 10 ते 15 विद्यार्थी हे पहिल्या फर्स्टमध्ये असायचे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्राच्या मेरिटमध्ये पहिले 10 विद्यार्थी किंवा 15 विद्यार्थी हे राजर्षी शाहू महाविद्यालयाचे. हे का असायचे त्याचं कारण या परीक्षेमध्ये आहे, मी तुम्हाला ते थोडक्यात सांगतो. आता नेमकं होत होतं काय की ज्यावेळेस ही सगळी परीक्षा होत होती त्यावेळेस या विद्यार्थ्यांना काय केलं जायचं, समजा एका बॅचमध्ये 300 विद्यार्थी आहेत, तर हे 300 विद्यार्थी ज्यावेळेस परीक्षा द्यायचे त्यावेळेस पहिल्या परीक्षेमध्ये पास झालेले जे विद्यार्थी आहेत म्हणजे मेरिटमध्ये आलेले जे विद्यार्थी आहेत या 300 पैकी जवळपास 100 विद्यार्थी बाजूला केले जायचे जे मेरिटमधले आहेत. आता हे 100 विद्यार्थी दुसरी परीक्षा द्यायचे. आता दुसरी परीक्षा ज्यावेळेस दिली जायची त्यावेळेस त्या 100 मधले जवळपास 75 विद्यार्थी हे दुसऱ्या परीक्षेमधून बाजूला काढले जायचे मेरिटचे, म्हणजे 25 वगळले जायचे. तिसऱ्या परीक्षेमध्ये जवळपास यातले 50 विद्यार्थी बाजूला काढले जायचे तिसऱ्या परीक्षेमध्ये. आणि चौथ्या परीक्षेमध्ये जे मेरिटचे विद्यार्थी येतात ते विद्यार्थी यायचे 30, म्हणजे हे हाय मेरिटचे विद्यार्थी 30 विद्यार्थी काढले जायचे. आणि फिक्स सांगितलं जायचं महाविद्यालयाकडून की हे 30 विद्यार्थी आमचे महाराष्ट्राच्या स्टेट बोर्डाचे मेरिटचे विद्यार्थी असतील. पण आता हा पॅटर्न इथं संपत नाही, या पॅटर्नच्या थोडं पुढं जायला पाहिजे, तेही समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस हे 30 विद्यार्थी मेरिटमध्ये येतात, इथे ज्यावेळेस पहिले 25 विद्यार्थी वगळले गेले, इथे 25 विद्यार्थी वगळले गेले, इथे 20 विद्यार्थी वगळले गेले, त्यावेळेस हे जे विद्यार्थी वगळले गेले ना हे देखील मेरिटचेच विद्यार्थी होते. पण हे विद्यार्थी काय करायचे माहिती आहे, आपल्याला या परीक्षेमधून वगळलं याचा अर्थ आपण कुठेतरी कमी आहोत आणि म्हणून ते जास्त ताकदीनं अभ्यास करायचे. आणि त्यातले काही विद्यार्थी देखील या 30 पेक्षा देखील पुढे जायचे फायनल रिझल्टमध्ये. पण हे 30 विद्यार्थी मेरिटचे विद्यार्थी ते बाजूला काढायचे. आणि आता विशेष म्हणजे शिक्षक यांच्यावरती काय मेहनत घेत होते, तर शिक्षक याच्यावरती अशी मेहनत घेत होते की हे जे 30 विद्यार्थी आहेत या 30 विद्यार्थ्यांना त्यांचे 6 शिक्षक 5-5 विद्यार्थ्यांना डिवाइड करून दिले जायचे. आणि त्यांना सांगितलं जायचं की मॉर्निंगपासून म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत हे विद्यार्थी नेमकं काय करत आहेत याचं सगळं जे काही गणित आहे किंवा हे सगळं जे काही फॉलोअप आहे त्या शिक्षकांनी घ्यायचा. समजा या 30 विद्यार्थ्याला कुठला एखादा प्रॉब्लेम आला, समजा एखाद्या विद्यार्थ्याला फिजिक्सचा प्रॉब्लेम आला, तर त्या विद्यार्थ्यानं त्याचे जे काही मेंटर आहेत, आता मेंटर मेंटीची पॉलिसी आता NEP मध्ये आपल्याला आलेली पाहायला मिळते, पण शाहू कॉलेजमध्ये ती 30 वर्षापूर्वी होती. 30 ते 40 वर्षापूर्वी, म्हणजे ज्यावेळी डॉक्टर जनार्दन वाघमारे सर आणि डॉक्टर अनिरुद्ध जाधव सर तिथे होते त्यावेळेस त्यांनी हे मेंटर मेंटीची खरी पॉलिसी शाहू कॉलेजची आहे. या 30 विद्यार्थ्यांसाठी मेंटर मेंटी म्हणजे जे काही मेंटर शिक्षक आहेत ते शिक्षक दिले जायचे. त्यांना आलेला कुठलाही प्रॉब्लेम फक्त अभ्यासातला नाही, त्यांच्या आरोग्याचा प्रॉब्लेम असेल, त्यांच्या खाण्याचा प्रॉब्लेम असेल, त्यांच्या राहण्याचा प्रॉब्लेम असेल, या सगळ्या प्रॉब्लेम्सला त्यांनी मॅनेज करायचं. मग हे शिक्षक त्या विद्यार्थ्यांच्या रूमवर देखील जायचे, तो काय अभ्यास करतोय, तो काय खातोय, तो कसा राहतोय, हे सगळ्या गोष्टी ते बघायचे. त्याला कुठे कमी पडलं जातं हे देखील ते बघायचे. आणि मग ह्या शिक्षकांच्या माध्यमातून हे विद्यार्थी सातत्याने अभ्यासात लागलेले असायचे. त्यांना ज्यावेळेस प्रॉब्लेम येईल त्यावेळेस ते त्या शिक्षकाला बोलवून घ्यायचे आणि मग त्याचा प्रॉब्लेम त्याच्या घरी म्हणजे रूमवर सोडवला जायचा. म्हणजे इतकी व्यवस्था या विद्यार्थ्यांची होती. एखाद्या विद्यार्थ्याचा फॅमिली प्रॉब्लेम असेल तर त्याला देखील काय मदत करू शकतं कॉलेज याचा देखील विचार केला जायचा. आणि हे 30 विद्यार्थी जे आहेत हे 30 विद्यार्थी या पद्धतीने घडवले जायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं घडत असताना शिक्षक फक्त काही वर्गातच पहिल्या 6 महिने शिकवत होते अशातला भाग नाही आहे, तर शिक्षक सकाळी, दुपारी आणि इव्हिनिंगला अशा वेगवेगळ्या बॅचेस, एक्स्ट्रा बॅचेस घ्यायचे, एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचे आणि त्यामधून देखील या सगळा सिलेबस कव्हर केला जायचा. तो एकदा होईल, दोनदा होईल, तीनदा होईल याचा कुठलाही विचार करायचा नाही, पण मुलांच्या डोक्यामध्ये ते फिक्स बसलं पाहिजे हे सगळं त्यावेळेस बघितलं जायचं. आता या मुलांसाठी जे रीडिंगची व्यवस्था आहे ती देखील महाविद्यालयामध्ये असायची. त्यावेळेस रीडिंग रूम आता ज्या बघतोय आपण त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीच्या रीडिंग रूम राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये होत्या. मुलं जास्त वेळ कुठल्या खुर्चीवरती बसू शकतात हे देखील त्याचा देखील विचार त्यावेळेस केला जायचा. आणि हे जे 30 विद्यार्थी आहेत या 30 विद्यार्थ्यांना म्हणजे शेवटच्या परीक्षेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना बोलवलं जायचं आणि या पालकांना सांगितलं जायचं की हे तुमचे मेरिटचे विद्यार्थी आहेत, यांना तुम्हाला परीक्षेपर्यंत व्यवस्थित सांभाळावं लागेल. ह्याची सगळी जबाबदारी आम्ही तर घेतो आहोत पण तुम्ही देखील घेतली पाहिजे. आणि मग
हे जे सगळे विद्यार्थी आहेत हे सगळे विद्यार्थी अशा पद्धतीने अभ्यास करायचे. आता याच्यामधली आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली की हे जे सगळे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी ज्यावेळेस क्लास टेस्ट देतात, मी तुम्हाला म्हणालो की इथे 14 ते 15 परीक्षा होतात या 100 मार्काच्या, पण याच्या व्यतिरिक्त दर महिन्याला प्रत्येक शिक्षक क्लास टेस्ट घेतो. आता ही क्लास टेस्ट घेत असताना हे विद्यार्थी नेमकं काय करायचे, तर हे विद्यार्थी ज्यावेळेस या क्लास टेस्ट व्हायच्या ज्यावेळेस त्यांच्या क्लास टेस्ट व्हायच्या त्या क्लास टेस्टचे जे मार्क आहेत, म्हणजे 10 मार्काची क्लास टेस्ट प्रत्येक विषयाची, त्या आठवड्यामध्ये किंवा त्या महिन्यामध्ये जे काही शिकवलेलं आहे त्याच्यावरती एक टेस्ट घेतली जायची. जर ही टेस्ट 10 मार्काची असेल, 20 मार्काची असेल, तर याचा जो मार्क मेमो तयार होणार आहे हा मार्क मेमो पोस्टाने थेट मुलांच्या घरी जायचा. म्हणजे मुलांच्या पालकांना हे लक्षात यायचं की माझा मुलगा नेमका काय करतो आहे, आणि हे पत्र डायरेक्ट तिथं जायचं. त्या पत्राच्या पाठीमागे ज्यावेळेस एक मार्क मेमो असायचा आणि मार्क मेमोमध्ये 6 विषयामध्ये कितीपैकी किती मार्क्स मिळाले, काय प्रगती झाली हे घरच्यांना सांगितलं जायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मुलगा वर्गामध्ये किती दिवस उपस्थित होता, किती दिवस अब्सेंट होता, या सगळ्या गोष्टी पालकांना त्यांच्या घरी कळवल्या जायच्या. त्याच्यामुळं पालकही अपडेट असायचे आणि मुलंही अपडेट असायचे. हा लातूर पॅटर्न घडवत असताना मुलांच्या प्रेझेंटीवर महत्त्वाचा भर दिला जायचा. आता ज्यावेळेस आपण ह्या पॅटर्नकडे बघतो आहे त्यावेळेस मुलं वर्गामध्ये नाहीत. ही मुलं कुठे आहेत, तर ते क्लासेसमध्ये आहेत. किती मुलं आहेत, एका क्लासेसमध्ये 300, 400, 500 मुलं आहेत. मुलं किती फीस भरत आहेत, लाख रुपये, 1.5 लाख रुपये अशी फीस भरत आहेत. त्याच्यामुळं महाविद्यालयाच्या वर्गामध्ये असलेली मुलं ही निघून गेली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी, म्हणजे कॉलेजच्या प्राध्यापकांनी राजीनामे दिले, त्यांनी क्लासेस सुरू केले, कारण क्लासेसमध्ये याच्यापेक्षा जास्त बेनिफिट व्हायला लागलं. लातूरच्या परिसरामध्ये केरला, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यामधून तिथं हे क्लासेस माफिया आले. त्यांनी तिथे क्लासेस सुरू केले आणि याचा सगळा बाजार त्यांनी भरवला. राजर्षी शाहू महाविद्यालयाने मात्र त्यांचं जे वर्चस्व आहे हे वर्चस्व टिकवून ठेवलं. त्यांनी त्यांचा जो पॅटर्न होता तो पॅटर्न पुढे सातत्याने ठेवला. दयानंद महाविद्यालयानेही काही प्रमाणामध्ये टिकवलं. पण हे जे सगळे माफिया राज तिथं आलं ना, त्यांनी हे सगळं लातूरला बदनाम केलं, हे सगळं उद्ध्वस्त केलं. आज लातूरचा एक एरिया ट्युशन एरिया म्हणून ओळखला जातो. फक्त ट्युशन एरिया. महाविद्यालयाची नावं मुलांच्या तोंडात येत नाहीत. मुलं कुठं राहतात, ट्युशन एरियामध्ये. मुलं कुठे जातात, ट्युशनला जातात. मुलं कुठे आहेत, महाविद्यालयाचं नाव ही विद्यार्थी घेत नाहीत आणि त्याचे पालकही घेत नाहीत. ते सांगतात लातूरला आहे, काय करतोय, एका क्लासेसला आहे, ते कोणत्या महाविद्यालयात आहे हे विचारत नाहीत. त्याच्यामुळं हा जो खरा लातूरचा पॅटर्न आहे, हा लातूरचा पॅटर्न आपण समजूनच घेतला नाही. लातूर पॅटर्नमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपण बघू शकतो, करू शकतो आणि इतर महाविद्यालयामध्ये देखील आपण त्या राबवू शकतो. मुंबईमध्ये मी ज्यावेळेस 2 वर्ष हा लातूर पॅटर्न शिकवला त्यावेळेस मला या प्रक्रियेमध्ये नेमकं आपण काय करू शकतो, आपण कुठल्या स्टेजवर जाऊ शकतो, हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मुंबईमध्ये जी मुलं 45 मार्कावरती होती, जी मुलं 48% वरती होती, ही मुलं जवळपास म्हणजे या लातूर पॅटर्नच्या माध्यमातून गेल्यानंतर ही मुलं ह्या 45चे 85 झाले, 48चे 87 झाले, 90-92 पर्यंत ही मुलं पोहोचली. म्हणजे लातूर पॅटर्न हा मुलांना आनंददायी आहे, तो टेन्शन अजिबात देत नाही. आणि हे सगळे जे शिक्षक होते, हे सगळे शिक्षक तुमच्या मुलांना कधीही टेन्शन येऊ देत नव्हते, कारण ते सातत्याने त्यांचे मित्र म्हणून सोबत असायचे. लातूर पॅटर्नमध्ये ज्या शिक्षकांनी हा सगळा लातूर पॅटर्न घडवला त्यातले शेवटच्या टप्प्यामधले मला लाभलेले जे शिक्षक होते ते होते तलवारे सर, जे आज लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करतात आणि लातूरचा शाहू पॅटर्न सध्या त्याच्यामध्ये ते सध्या काम करत आहेत प्रशासक म्हणून. आता ही सगळे जो पॅटर्न आहे, ह्या पॅटर्नमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या मुलांकडून करून घेतल्या जातात, त्यांना शिकवल्या जातात, त्यांच्यामध्ये आनंद निर्माण केला जातो, त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण केला जातो आणि त्यांच्याकडून हे सगळं करून घेतलं जातं. पण आता असं राहिलं नाही. मुलं लाखोची फीस भरतात, कॉलेजच्या वर्गामध्ये नसतात, ते थेट क्लासेसच्या मध्ये जाऊन बसलेले असतात आणि क्लासेसमध्ये सध्या काय चाललंय आणि नीटच्या पेपरच्या बाबतीमध्ये काय सुरू आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. हा लातूर पॅटर्न खूप इंटरेस्टिंग आहे, आनंददायी आहे, मजेदार आहे. पण तुमची मुलं क्लासेसच्या बाहेर असली पाहिजे.
क्लासेसमध्ये त्यांनी कधीही जाऊ नये आणि महाविद्यालयाने देखील त्यांचे जे शिक्षक आहेत ते शिक्षक चांगले नियुक्त केले पाहिजेत, त्यांना चांगला पगार दिला पाहिजे आणि त्यांच्याकडून हा लातूर पॅटर्न टिकून ठेवला पाहिजे. पण हा पॅटर्न कुठे डिस्टर्ब होतो तुम्हाला माहिती आहे? ज्यावेळेस हा पॅटर्न लातूरच्या इतर महाविद्यालयामध्ये किंवा जे आजूबाजूचे महाविद्यालय आहेत तिथे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या संस्थांनी आता प्राध्यापक भरतीच्या वेळेस पैसे घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामुळे प्राध्यापक देखील म्हणतात की आपण काय फुकट थोडी इथं आलो, आपण देखील पैसे देऊन आलेलो आहे, त्याच्यामुळे जास्त ताण घ्यायचा नाही. आणि ही जी बाब आहे ही बाब धोकादायक झाली आणि लातूर पॅटर्नचा महाविद्यालयाचा पॅटर्न हा क्लासेसकडे गेला आणि क्लासेसनं याचा सगळा बाजार भरवला. आणि म्हणून 2017मध्ये सनी लिओनीसारखी एखादी हिरोईन तिथे येते, ती क्लासेसचं उद्घाटन करते. त्या क्लासेसमध्ये लाखोनं विद्यार्थी जमवले जातात. उद्घाटनाच्या वेळेस लातूर सगळं जाम होतं आणि त्या क्लासेसची जाहिरात सनी लिओनच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये होते आणि आपली मुलं त्याच क्लासेसला आपण पुन्हा शिकवायला पाठवतो. आता या पॅटर्न नेमका काय असेल याचा विचार तुम्हीच केलेला बरा. पण हा जो मूळ पॅटर्न आहे हा मूळ पॅटर्न आपण एकदा समजून घेतला पाहिजे आणि ज्या महाविद्यालयामध्ये हा पॅटर्न राबवला जातो तिथेच आपली मुलं शिकायला देखील पाठवली पाहिजे. तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये कुठलीही कमतरता होणार नाही जर का या पॅटर्ननुसार गेलात. याच्यामध्ये अनेक टप्पे आहेत, अनेक गोष्टी आहेत, ज्या सगळ्याच गोष्टी मी इथं तुम्हाला सांगू शकलो नाही. पण प्रत्यक्षामध्ये या सगळ्या गोष्टी करणं खूपच सोपं आहे, काहीही अवघड नाही. त्याच्यामुळं हा पॅटर्न एकदा समजून घ्या. लातूरच्या जुन्या प्राध्यापकांना भेटा, शिक्षकांना भेटा, जे विद्यार्थी या लातूर पॅटर्नमध्ये शिकले त्यांना भेटा आणि त्यांच्याकडून हा समजून घ्या आणि कुठल्या महाविद्यालयामध्ये हा सगळा पॅटर्न शिकवताला जातोय हे एकदा जाणून घ्या आणि मगच आपल्या मुलांचे प्रवेश लातूरमध्ये करा. क्लासेसचा बाजार सोडून द्या. हे क्लासेस तुमच्या मुलांचं आयुष्य घडवू शकत नाहीत. ह्या क्लासेसमधून बाहेर पडलेली मुलं देखील या राष्ट्राला चांगल्या पद्धतीने घडवू शकणार नाहीत. हा सगळा बाजार आहे आणि हा बाजार आम्ही बघतो आहे. तुम्हाला हा लातूर पॅटर्न कसा वाटला सांगायला विसरू नका. याच्याबद्दल जर तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर सोडा किंवा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारायला देखील विसरू नका. पण हा लातूर पॅटर्न खूप महत्त्वाचा आहे आणि हाच खरा लातूर पॅटर्न आहे.